सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व्याख्यानमाला, वर्ष 7वे, वळसंग येथे भव्य आयोजन. विद्या विनयेन शोभते या ब्रीदवाक्याला अनुसरून श्री केंचराया शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूल वळसंग येथे भाग्यश्री माळी चॅरिटेबल ट्रस्ट वळसंग यांच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व्याख्यानमाला वर्ष 7वे चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सदर व्याख्यानमालेत सामाजिक प्रबोधन, सकारात्मक जीवनदृष्टी व प्रेरणादायी विचारांचा जागर करण्यात येणार आहे. ही व्याख्यानमाला 2 दिवस चालणार असून पहिला दिवस शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 ते 7:30 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी प्रा. जयसिंगराव नारायणराव सावंत कोल्हापूर यांचे जगायचे आहे हसत या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योगपती श्री राजाराम उर्फ राजेंद्र शंकर चमकेरी यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत वळसंगच्या सरपंच सौ पूजा रमेश माळी राहणार आहेत. तसेच सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक श्री कपिलदेव काशीराम पारसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. व्याख्यानमालेचा दुसरा दिवस रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 ते 7:30 या वेळेत संपन्न होणार आहे. या दिवशी श्री जयवंत आनंदा आवटे कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली यांचे जगणं सुंदर आहे या विषयावर विचारप्रवर्तक व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन माधवानंद आश्रम वळसंग चे मठाधिपती श्री अंबाण्णा निंगाप्पा बिरादार महाराज यांच्या हस्ते होणार असून अध्यक्ष म्हणून शेड्याळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ उषाताई भाऊसो जाधव उपस्थित राहणार आहेत. समाजसेवक श्री हुचाप्पा सिद्धाप्पा टिळे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभणार आहेत. सदर दोन्ही दिवसांचे कार्यक्रम हायस्कूल पटांगण वळसंग येथे आयोजित करण्यात आले असून या प्रबोधनपर व्याख्यानामालेस नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूल वळसंग तसेच श्री केंचराया शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व संचालक मंडळ यांच्या वतीने करण्यात आली आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.